नमस्कार नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी परत आलेली आहे मधुश्री, एक छानशी माझी कविता घेऊन, मराठी कविता घेऊन आलेली आहे. सध्या सगळीकडेच नकारात्मक वातावरण आहे. कुठेतरी डिप्रेसिंग, स्ट्रेस सगळीकडेच आहे. तर अशा वेळेला जर तुम्ही एखाद्या छंदात मन रमवलं, तुम्हाला एखादा छानसा छंद असेल, कारण आपण कुठेही बाहेर पडू शकत नाही आहोत, आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातलगांना भेटू शकत नाही आहोत, आपण कोंडल्यासारखी झालेली आहे आपली परिस्थिती अक्षरशः. तर अशा वेळेला जर एखादा छंद असेल तुम्हाला, तर तुम्हाला नक्कीच तो तारून नेतो या सगळ्यातनं. तुम्हाला एक सकारात्मक, आनंदी तुम्हाला बनवतो. म्हणजे समजा तुम्ही कोणालाही भेटू शकत नसलात तरी पण असा एक छंद, असा एक सखा, अशी एक सखी, अशी तुम्हालाच लाभलेली असेल, तर मला वाटतं की हे जास्त सुकर होईल जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय ते. तर यावरच माझी कविता आहे. जसं माझी सखी आहे माझी कविता लिहिणं हाच एक माझ्यासाठी एवढा आनंददायी प्रवास आहे. कवितेचा परिणाम लिहिल्यानंतर काय होईल हा विचार मी कधीच करत नाही. कविता लिहिण्याची, ती होण्याची, कविता होण्याची जी प्रक्रिया आहे, तो जो प्रवास आहे, तो अतिशय आनंददायी आणि सुंदर आहे. त्यामुळे त्या प्रवासातच मी मग्न असते. तो प्रवास मला जास्त आवडतो, जास्त भावतो. तर ही जी माझी कविता आहे, एका ठराविक क्षणानंतर, एका ठराविक लिमिटनंतर आपण सगळेच कुठेतरी एकटे असतो. अशा वेळेला आपल्याला अशी सखी साजणी आपल्याबरोबर पाहिजे. तर माझी सखी साजणी आहे माझी कविता. तर त्याच्यावरच माझी कविता आहे. कवितेचं शीर्षकच आहे माझी कविता. मी आता कविता म्हणते, प्रस्तुत करते. माझी कविता माझी सखी साजणी, कविता माझी सखी साजणी. एकटीने चालता वाटही शब्द सोबत असती. एकटीने चालता वाटही शब्द सोबत असती. प्रियतमा ही मानिनी सखी साजणी. प्रियतमा ही मानिनी म्हणजे ती प्रियतमा आहे, सखी साजणी आहे, अतिशय घट्ट मैत्रीण आहे, पण ती मानिनी पण आहे बरं का. म्हणजे तुम्ही बोलवाल तेव्हा ती येईलच असं नाही, तर ती मानिनी आहे, अतिशय मनस्विनी आहे. त्यामुळे ती कधी होईल कविता हे तुम्हालाही माहीत नाही, पण ती येते तेव्हा आनंददायी असते नक्कीच. तर एकटीने चालता वाटही शब्द सोबत असती. प्रियतमा ही मानिनी सखी साजणी. कधी उमटते कागदावरती, कधी निशब्द माझ्या मनी. कधी उमटते कागदावरती, कधी निशब्द माझ्या मनी. कधी गूज सांगे कानी सखी साजणी. कधी शीतल चांदणे लेऊन, कधी कोवळी पालवी होऊन. कधी शीतल चांदणे लेऊन, कधी कोवळी पालवी होऊन. नाजूक फुले फुलुनी राणी सखी साजणी. नाजूक फुले फुलुनी राणी सखी साजणी. कधी उदास कुंद संध्या, कधी खूप उदासवाणं वाटतं तेव्हाही ती आपल्याबरोबर असते. कधी उदास कुंद संध्या, पावसात मन मोर पिसारा. पावसात तर असतेच असते. कधी उदास कुंद संध्या, कधी उदास कुंद संध्या, पावसात मन मोर पिसारा. कधी उदास कुंद संध्या, पावसात मन मोर पिसारा. नटते प्रेमाच्या सुंदर रंगांनी सखी साजणी. कधी कणकण माती ओली, अन निळ्या नभा एवढी. कधी कणकण माती ओली, अन निळ्या नभा एवढी. कृष्ण सख्याच्या पाव्यात हरवुनी सखी साजणी. कृष्ण सख्याच्या पाव्यात हरवुनी सखी साजणी. कविता माझी शब्द अन मौनही,
कविता माझी शब्द अन मौनही, अखंड मजला सोबत तिची. कविता माझी शब्द अन मौनही, अखंड मजला सोबत तिची. पूर्णत्व देऊनी मम आत्मनी, माझ्या आत्म्याला तिच्यामुळेच पूर्णत्व आहे. पूर्णत्व देऊनी मम आत्मनी, सखी साजणी सखी साजणी. पूर्णत्व देऊनी मम आत्मनी, सखी साजणी सखी साजणी. कविता माझी सखी साजणी सखी साजणी. तर ही होती माझी छोटीशी कविता. छानशी, तुम्हाला नक्की आवडली असणार आहे. तुम्ही लाईक करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट तर करणार आहातच. असेच आपण परत भेटत राहू. छान छान कविता मी घेऊन येत राहीन, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमधून. तोपर्यंत स्वस्थ रहा, छान रहा, आनंदी रहा, घरीच रहा. नमस्कार.